आणि यानंतर युद्धासंबंधीची एक महत्त्वाची अपडेट। दुबईच्या विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विमानसेवा ही बंद झालेली आहे। दुबई विमानतळ परिसरातील ड्रोन हल्ल्यानंतर ही विमानसेवा बंद करण्यात आली आहे। दुबई हवाई वाहतूक प्राधिकरणाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर विमानतळ परिसरामध्ये भीषण आग लागलेली होती। तर हल्ल्यापूर्वी इराणने दुबईला इशारा देखील दिलेला होता आणि त्यानंतर आता विमानतळावरची ही सगळी सेवा बंद करण्यात आली आहे। इराणकडून सातत्याने दुबईवरती हे ड्रोन हल्ले सुरूच आहेत आणि याच वेळी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये देखील इराणकडून इशारा देत हे ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर विमानतळ प्राधिकरणाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। सगळ्या विमानसेवा या आता बंद ठेवण्यात आल्या आहेत। तर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव हा ऑस्ट्रेलियाने फेटाळलेला आहे। होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये नौदल पाठवण्यासाठी ऑस्ट्रेलियाने आता नकार दिलेला आहे। ऑस्ट्रेलियासह अनेक देशांना ट्रम्प यांनी आवाहन केलेलं होतं। तेल वाहतुकी सुरळीत करण्यासाठी होर्मुझमध्ये पेट्रोलिंगचा ट्रम्प यांचा प्रस्ताव होता आणि हाच प्रस्ताव आता ऑस्ट्रेलियाने फेटाळून लावलेला आहे। इराणच्या कोम शहरामध्ये जोरदार असे बॉम्ब हल्ले सुरू आहेत। कॉन्क्रीट कारखान्यावरती क्षेपणास्त्र हल्ला हा करण्यात आलेला आहे। हल्ल्यामध्ये कारखाना हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। कोणतीही जीवितहानी या हल्ल्यामध्ये झालेली नाही, मात्र या कारखान्याचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। इराणच्या कोम शहरामध्ये हा हल्ला झालेला आहे आणि यामध्ये या कारखान्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। तीच ही कारखान्याची दृश्य देखील सध्या समोर आलेली आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.